जगामध्ये कसं प्रसिद्ध झालं. बावधन गावचं बगाड हे गनिमी काव्यानं काढलं गेलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ट्रेकिंग गो यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण मित्रांनो आलो होतो सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावी. तर बावधन हे नाव घेतल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की बावधन म्हणजे बगाड, बगाड म्हणजे बावधन, बावधनचं बगाड आम्ही पाहायला आलो होतो मित्रांनो. तर उद्या बगाड म्हणता आदल्या दिवशीच आम्ही गेलो होतो, कारण की बगाड बांधतेत कसं, काय असते, चालीरीती काय असतात हे सर्व जाणून घ्यायचं होतं मित्रांनो. तर खूप आप्पांना कुठलीही बाईट घ्यायला शोधत येतात लोक. मग काय आप्पा जाताचा चेहरा पण तसा आहे ना, आप्पा बोलतात पण तसं. चालू तुम्ही पण येतो घ्या. चालू चालू जरा थांबा, अजून शीड तयार व्हायचंय, थांबा. बोला आप्पा. नमस्कार, मी मदन भोसले, माजी सरपंच, माजी उपसरपंच, आदर्श सरपंच, वाई पंचायत समितीचा माजी उपसभापती. माझा नंबर 9960231000. हे बावधनगावचं बगाड साधारणपणे माहेपौर्णिमेपासून ह्या बगाडाला सुरुवात होत असते. माहेपौर्णिमेला आम्ही संपूर्ण गाव हे कळक तोडण्यासाठी जात असतो आणि तिथूनच ही खऱ्या अर्थाने यात्रा सुरू होत असते. खरं तर बावधनचं बगाड म्हटलं की हे जगामध्ये प्रसिद्ध झालं. जगामध्ये कसं प्रसिद्ध झालं तर कोरोना काळामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कसल्याही प्रकारची यात्रा झाली नाही, परंतु बावधन गावचं बगाड हे गनिमी काव्यानं काढलं गेलं. शासनाला प्रशासनाला कसल्याही पद्धतीचा अंदाज लागला नाही, धांगपत्ता लागला नाही आणि हे सर्व गावातील प्रमुख मंडळींनी, त्याचबरोबर तरुण मंडळींनी, ग्रामस्थांनी गुलदस्त्यामध्ये ठेवून हे बगाड काढलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते आणखीन जादाचं प्रसिद्ध झालं. गेले कित्येक वर्षापासून हे बावधनचं बगाड प्रसिद्ध आहे आणि बावधनची बगाडाची ही पहिल्यापासूनची शेकडो वर्षापासूनची जी परंपरा आहे ती परंपरा आजही चालू ठेवली गेलेली आहे. हे बावधनचं बगाड साधारणपणे रंगपंचमीला असतं. या बगाडाचा जो मानकरी आहे हा होळी पौर्णिमे दिवशी या भैरोबाच्या मंदिरामध्ये कोण नवसाचा बगाड आहे हे ठरलं जातं. त्या ठिकाणी जवळजवळ 60-65 लोक, नवस करणारी लोक आहेत. ती 60-65 लोक त्या ठिकाणी नवसासाठी बसलेली असतात आणि त्याच्यामधून एक माणूस म्हणजे त्या प्रत्येक माणसाच्या नावामध्ये त्या भैरवनाथाच्या समोर गाथाडीला प्रसाद लावला जातो आणि त्या ठिकाणी गुरु प्रसाद असा मागत असतो की अमुक अमुक ह्याच्यावरती बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या, अशा पद्धतीची मागणी पुजारी घालत असतो. आणि या वेळेला 37 नंबरवरती माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठल सोपान कदम यांच्यावरती हे बगाड आलेलं आहे. ह्या बगाडासाठी ह्या नवसकऱ्यानं नवस स्वतःच्या भावासाठी, स्वतःचा भाव खूप आजारी होता आणि आजारी असल्यामुळे त्यांनी तो नवस केला होता की माझा भाव चांगला होऊ दे, तंदुरुस्त होऊ दे, दुरुस्त होऊ दे, चांगल्या पद्धतीनं त्याला ताकद शक्ती मिळू दे, मी तुझं सोनेश्वरचं बगाड घेईन, अशा पद्धतीचा नवस केला होता. 10 वर्ष ते बगाडाला या कौलासाठी दरवर्षी त्या ठिकाणी बसत होते आणि यावर्षी तो कौल आला. सांगायचा उदात्त हेतू हा की त्या ठिकाणी आमचा भैरवनाथ देव हा नवसाला पावत असतो आणि ज्याचे नवस असतील त्याच्या नवसाचे पूर्णत्व झाल्याशिवाय त्या ठिकाणी तो नवसकरी बसत नाही. अशी 60 लोक या ठिकाणी बसलेली आहेत. त्यांच्या 60 लोकांचे नवस पूर्ण झालेले आहेत. हे भैरवनाथाचं देवस्थान आहे, हे जागृत देवस्थान आहे, कडक देवस्थान आहे आणि पावणारं देवस्थान आहे. त्याच्यामुळे या भैरवनाथावरती आमच्या गावातीलच सर्व लोकांची नितांत त्याच्यावरती श्रद्धा आहे. आमच्या गावाचीच नव्हे तर या सातारा जिल्ह्याची, महाराष्ट्राची
आता पूर्ण देशाची याच्यावरती एक नितांत श्रद्धा बसलेली आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही. हा गाडा कसा असतो तर हा गाडा आपल्या छबिण्या दिवशी या ठिकाणी आमचा गाव एकत्र येतो आणि त्या ठिकाणी हा गाडा तयार करत असतो. आज जे आपण बसलो या साठ्यावरती बसलेलो या बगाडाची एक मी रूपरेषा तुम्हाला सांगू इच्छितो की हे बगाड, या बगाडाला 2 दगडी चाकं असतात. या दगडी चाकामध्ये एक कणा असतो, कण्यावरती बुटं असतं, बुट्यावर साठा असतो, साठ्यावर वाघ असतो, वाघावरती खांब असतो, खांबावरती फिरणारी बाहुली असते आणि त्या बाहुलीवरती हे जो नवसाचा बगाड्यात टांगला जातो ते शीड असतं आणि त्या शिडाला पुढं बाहुलीला तो नवसाचा बगाड्यात टांगला जातो. हे साधारणपणे सोमेश्वर या ठिकाणी बावधन गावापासून हे म्हणजे भैरवनाथ मंदिरापासून साधारणपणे 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे सोमेश्वर हे ठिकाण आहे. तिथून हा बगाड्या टांगून बावधन गावामध्ये येत असतो. हे टांगून आणत असताना त्या ठिकाणी खिल्लार जातीची चांगली नामांकित बैलं, बाळ मोठ्या मापाची बैलं त्या ठिकाणी साधारणपणे 12 बैलं जुंपून या ठिकाणी गाडा आणला जातो. ही 12 बैलं अतिशय चांगली देखणी अशी सुंदर अशी बैलं असतात. 12 बैलच नव्हे तर ही बैलं आमच्याकडं गावातील प्रत्येक जवळजवळ माणसांच्या जवळ 100-500 बैलं, 500 बैलं तर किमान आमच्या बावधन गावामध्ये चांगल्या जातीची जातीवंत ही कुणी कर्नाटकवरनं आणलेली आहेत, कुणी पुशेगाववरनं आणलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी बाजार फिरून आम्ही ही मंडळी बैलं घेऊन येत असतो. खरं तर ह्या बैलांना जोपासण्याकरता किंवा त्यांना सराव देण्यासाठी या ठिकाणी आम्ही भरपूर असे प्रयत्न करत असतो. त्या ठिकाणी आम्ही टायर जुंपतो, कोण लाकडं जुंपतो, कोण लाकडी ओंडके जुंपतं आणि त्यातून जसं आपण पैलवानांना ट्रेनिंग देतो, पैलवानांचा दम वाढवतो, तसा खऱ्या अर्थानं आम्ही हे मंडळी ह्या बैलांचा दम वाढवत असतो. दम वाढवण्याचा उदात्त हेतू हा की त्या ठिकाणी हा बगाड ओढण्याकरता फार मोठी ताकद लागत असते आणि ही ताकद त्या ठिकाणी वाढावी म्हणून आमच्या गावातील प्रत्येक माणूस त्या बैलांना चांगल्या पद्धतीचा खुराक देत असतो. त्या ठिकाणी खुराक देण्यासाठी शेंगदाणा पेंड देतात, गव्हाची पेंड देतात, त्याच्याबरोबर मकाचा भरडा देतात. अशा पद्धतीचा खुराक देऊन त्या ठिकाणी दष्टपुष्ट अशी बैलं बगाडाच्या निमित्तानं आमच्या गावातील शेतकरी मंडळी, हौशी मंडळी, बैलप्रेमी मंडळी त्या ठिकाणी ही बैलं चांगल्या पद्धतीनं बनवत असतात, ताकदवान बनवत असतात. मंडळी तुम्हाला जर ही चांगली खिल्लार जातीवंत बैलं एका जागेवर जर पाहिजे असतील तर तुम्ही बावधनचं बगाड पाहण्यासाठी यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. बगाड आहे, हे बगाड बघण्यासाठी सर्वांनी यावं ही तुम्हा मंडळींना हात जोडून विनंती. बगाड बांधणीचं काम चालू होतं आणि बगाड बांधणीचं काम चालू असताना मित्रांनो सनई आणि तुतारीचा एक प्रदक्षिणा, जिथं बगाड बांधायला चालू होतं तिथं एक प्रदक्षिणा घेतली मित्रांनो. अक्षरशः मन असं भारावून जातं, इतकं सुंदर सनईचा आणि तुतारीचा आणि हलकीचा सूर तिथं ऐकायला मिळाला आणि त्याच्यासोबतच नातांच्या जयघोष देखील तिथं ऐकणार. मित्रांनो, परंपरा काय असते आणि परंपरा कशी जोपासली जाते हे बावधनच्या या गावात गेल्यानंतर आपल्याला समजतं.
आम्ही खूप दुरून आलो होतो मित्रांनो, पण हे सगळं हर्ष वातावरण बघितल्यानंतर मनाला खरंच भारी वाटतं. खूप दुरून आलेल्याचा एक क्षणही असं वाटलं नाही की आपण खूप दुरून आलो आहे आणि आपल्याला असं वाटत नाही. आम्हाला देखील वाटत होतं की आम्ही देखील ह्यांच्यातलंच एक आहे असं वातावरण. आणि तिथली लोक खूपच प्रेमळ आणि लोक म्हणजे आपल्यासारखीच वाटत होती. काय सांगायचं तुम्हाला, तर वेगळंच वातावरण होतं तिथे गेल्यानंतर, एकदम भारी. लहान थोर मंडळीच्या उपस्थितीत मित्रांनो हे बगाड बांधणीचं काम चालू असतं. सर्वांचा सगळा सारखा पोशाख, डोक्यावरती टोपी आणि काम चालू असतं. छोटी छोटी मुलं देखील मंदिरावर बसून हेच बघत असतात आणि त्याचं अनुकरण करत असतात. कुणीही कुणाला असं वेगळ्या नजरेनं किंवा भेदभावानं बघत नाही मित्रांनो, कारण की जे आपल्या हाताला काम लागेल ते काम करतात. ज्या ठिकाणी बगाड्याला माणूस बांधला जातो ते शीड, आणि ज्या ठिकाणी बांधला जातो ते हे बसवायला मंदिराच्या आवारात ह्याची जोडणी केली जाते आणि मंदिराच्या बाहेर बगाड्याची जोडणी. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी बगाड बांधणीचं काम चालू असतं. बगाड बांधणीच्या वेळेस इथला माहोल वेगळाच असतो आणि बगाड बांधणीचा काम मंदिराच्या बाहेर चालू असतं आणि आतमध्ये त्यांची जी परंपरेनुसार जो छबिना निघतो तो छबिन्याची आतमध्ये मंदिरामध्ये तयारी चालू असते. विविध लोक असतात, त्यांचे विविध हावभाव असतात. इथं गेल्यानंतर सगळी लोक सारखीच दिसतात, कारण त्यांच्या टोप्या, त्यांचा ते पोशाख आणि प्रत्येक माणसाचा आदर करणे हे ह्यांच्याकडून शिकावं. इतक्या सगळ्या माणसाचा मेळ घालणं मित्रांनो सोपी गोष्ट नाही आणि एकदम व्यवस्थित अशी यात्रा पार पाडणं हे देखील खूप अवघड आणि जोखमीचं काम आहे. परंतु मित्रांनो इथल्या गावकऱ्यांचं आणि इथल्या लोकांची जी एकी आहे ती एकी खरंच शब्दात मांडता येत नाही अशी त्यांची एकी. मित्रांनो मंदिराच्या परिसरात ज्यावेळेस आरती होते आणि छबिना निघण्याची वेळ होते त्यावेळेस ज्यावेळेस छबिना निघतो त्यावेळेस मित्रांनो वातावरण बघण्यासारखं असतं. छबिना आणि बगाडा सोबत निघतो. जो बगाड्या असतो तो बगाड्यासमोर असतो आणि त्याच्यामागं पालखी असते. तर ते सगळे लोक एक आरती झाल्यानंतर मंदिरात तो छबिना निघतो. त्यावेळेस जे वातावरण ह्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो, तर ते अतिशय सुंदर क्षण या ठिकाणचा मानला जातो मित्रांनो. या सुंदर क्षणाच्या समोर म्हणजे पालखी निघते, बगाड्या निघतो आणि बगाड्याच्या समोर हलकी आणि सनईचा नाद असतो. तर अशा या बावधन बगाड्यातील पारंपरिक गोष्टी मित्रांनो खूपच सुंदर वाटतात. छबिना निघतो आणि नंतर बगाड्याचं काम पुन्हा एकदा सुरू होतं. हातांची पालखी आणि छबिना निघतो मित्रांनो. छबिन्याबरोबर जी लोक असतात ती लोक छबिन्याबरोबर जातात आणि राहिलेली मंडळी परत एक होते आणि बगाड्याचं काम परत चालू होतं. बगाडा बांधणीचं काम रात्रभर सुरू असतं मित्रांनो. सकाळी बगाड कृष्णाकाठी न्यायचं असतं. कृष्णाकाठी सोमेश्वराच्या मंदिरापासून बगाडाची सुरुवात होत असते. तर बगाड सकाळी सकाळी कृष्णाकाठी घेऊन जावं लागतं. सोमेश्वराच्या मंदिरापासून बगाड यात्रेचा चित्तथरारक प्रवास सुरू होतो. तर मित्रांनो जो छबिना निघतो तो छबिना मंदिरातून निघतो आणि पूर्ण गावात फिरून परत मंदिरामध्ये येतो. चला जरा तुम्हाला बावधन गावातील भैरवनाथाचा छबिना दाखवतो.
संबळ कसा आहे कसा आहे नातांच्या छबिन्यात अशा पारंपरिक वाद्यांची एक आपल्याला मैफिल पाहायला मिळते. खूप सुंदर अतिशय दुर्मिळ होत चाललेली ही वाद्यकला आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळते. काशीनाथाच्या नावानं चांगले. तर मित्रांनो, आता आपण छबिना बघितला आणि जो आपला बगाड बांधणीचं जे काम होतं आज दिवसभर आपण तेच बघत होतो. तर छबिना बगाड बांधणीचं काम बऱ्याच गोष्टी आज आपण बघितलेल्या आहेत मित्रांनो. तर जास्त काही इथं बोलता येत नाही, कारण की जे यात्रेचं स्वरूप असतं वाद्यकाम चालू असतं त्या कामाच्या निमित्तानं आपल्याला काहीच बोलता येत नाही. त्यामुळं आपण आत्ता चाललोत आणि उद्या सकाळी आपण परत येणार आहेत. बगाड कसं जातं, कसं चालतं आणि कुठं जातं हे सगळ्या गोष्टी बघणार आहे. तर वाई तालुक्यातील आपल्या बावधन या गावात हे आपल्याला बगाड म्हणजेच बावधन बगाड बघायला मिळतं मित्रांनो. आज आम्ही आलो होतो. तर बावधन बगाड हे कसं बांधतात, काय नेमकं त्याच्या मागची हिस्ट्री आहे, काय आहे ते गाववाल्यासोबत चर्चा करून आम्ही बऱ्याच गोष्टी मिळवल्या आहेत मित्रांनो. ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी आतापर्यंत केलं आहे. तर हे असले छोटे छोटे हे पण बघा, त्यांचा पहिराव बघा, टोपी, गुलाल, हे लहानापासून थोऱ्यापर्यंत सर्व लोक त्या वेळेस यात्रेच्या वेळेस अशी कपडे घालून सर्वत्र एकदम व्यवस्थित ही यात्रा पार पाडतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि बगाड जिकडं असतं त्या ठिकाणी चाललो होतो. जाताना रस्त्यात मित्रांनो धिप्पाड आणि प्युअर खिलार जातीची बैल एका बंगल्याच्या समोर पाहायला मिळाली. काय माणसं आणि काय माती, रांगड्या मातीतली रांगडी माणसं मित्रांनो, प्रेमळ असं इथं एक भव्य दिव्य अशी बैल बघायला मिळाली. बैल असला मित्रांनो की बैल बघितल्यानंतर मला तर बैलाचा लय नाद आहे. तर बैल बघितल्यानंतर मला इथून हलू वाटणं गेलं मित्रांनो. तिथली माणसं, त्यांचं बोलणं असे प्रेमळ माणसं होती मित्रांनो की खरंच या बाबांनो बघा काय असते काय, लय भारी मी त्यांचं थोडक्यात एक मनोगत घेतलं. वाई तालुक्यातील बावधन गावात या गावात आलो होतो बगाडा बघण्यासाठी. तर बगाड्याच्या ठिकाणी जात असताना आम्हाला एका ठिकाणी बाबाची दुर्वीला जी बैल जोडतात त्यांच्याशी आमची जाता जाता वाटेत भेट झाली. तर मित्रांनो, हत्तीसारखी बैल आहे ते, खरं अक्षरशः सांगतो डोक्याच्या पण वर आहे. तुम्ही बघू शकताय माझ्या हात जरी केला तरी शिंगाच्या वर हात जात नाही. असली जबरदस्त बैल ही कली लोक पाळतात आणि शेतात पण त्याचाच वापर करतात आणि दुर्वीला जोडण्यासाठी किंवा बगाड्याला जोडण्यासाठी पण त्याचाच वापर करतात. बाबा, कसं असतं तुमच्या ह्याचं स्वरूप, कसं असतं यात्रेचं? हे बघा, पहिल्यापासून गाडा गावातनं निघला ते गावातनं गाडा निघला की ते जातो नदीहून निघला, माघारी फिरला की येतो सोनेश्वराहून जागेहून परत दुर्वेला बैल झुपली जातात. पुढची बैल चालू असतात. 10 बैल वावरातनं घालत असतो आपण. आपलं ही जी बैल आहे ती दुर्वीला जोडतो. हो, ह्यो दुर्वीच्या मापाचा बैल आहे. दुर्वीला आम्ही कायम ह्यो बैल ठेवतो. दुर्वी म्हणजे काय असते? दुर्वी म्हणजे जाग्यावर जोट. जागेवर जोट म्हणजे बरोबर गाड्याच्या पुढे गाड्यालाच डायरेक्ट गाड्याला जोडतात, त्याला दुर्वी म्हणतात. दुर्वी म्हणतात. ते जोट असतं. ह्याचं नाव काय आहे बाबा? हिरा. ह्याचं नाव हिरा आहे. पाहिलंय? तर मित्रांनो, अशा प्रकारे शो कासरा दाखा पडेल. आवरायचं पण अवघड आहे मित्रांनो, कारण की खेळाच्या नदीकाठी जात असताना मित्रांनो रस्त्यात असली भारी बैल आपल्याला जागोजागी आणि ठिकठिकाणी पाहायला मिळाली. असली आजपर्यंत मी एका ठिकाणी इतकी भारी बैल मी ह्याच्या आधी कधीच बघितली नाही.
बैल बघितलं की थांबायचो कारण की बैलावरनं मित्रांनो नजरच निघत नव्हती. प्रत्येकाकडं असली प्रत्येक घरात एक 2-3 बैल या गावात इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. रांगड्या मातीतील रांगडी माणसं जसे बैल निघतात दुर्वीतून नसटतात तसे ती दुर्वीची दांडी खाली घेण्यासाठी गाड्याची जो रथ असतो त्या रथाच्या दांड्या खाली घेण्यासाठी जी ह्या रांगड्या पोरांची ओढाचढ चालू असते बघून अंगावर अक्षरशः काटा येतो मित्रांनो. स्थानिक लोकांच्या मते ही परंपरा सुमारे 350 ते 800 वर्षापासून चालू आहे. पूर्वी गावात संकट रोगराई किंवा अडचणी आल्यावर लोक देवाला नवस करायचे. ते नवस पूर्ण करण्यासाठी बगाड काढण्याची परंपरा सुरू झाली. ती अद्याप देखील सुरू आहे. या बगाडाचा आरच काही वेगळाच आहे. काय लोक, काय बैल, काय बगाड. वाह! ज्या ठिकाणी बगाड येऊन थांबतं त्या ठिकाणी बैल प्रचंड अशा प्रमाणात पाहायला मिळतात. अस्सल खिल्लार पूर्ण साईजची बैल आणि देखणी सुंदर. खरंच आपण सांगितल्याप्रमाणे बैल आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. कसा आहे बैल अस्सल खिल्लारी जवळ उभारल्यानंतर मित्रांनो हालू वाटत नाही अशी बैल इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात. कसा आहे खोंड बघा. अरे खरंच खूप सुंदर. इथल्या लोकांचा जो नाद आहे मित्रांनो तर खास बगाड्यासाठी इथली लोक बैल पाळतात. खास बगाड्यासाठी जुन्या माणसांनी जी अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवला आहे किंवा लहान त्यांच्या नातवापर्यंत जो ठेवला आहे तो त्यांनी आजपर्यंत जपून ठेवला. किंवा परंपरा जी काय असते या गावात आल्यानंतर या यात्रेत आल्यानंतर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. परंपरा चालू होते की सकाळी 5:30 वाजता उठून लोकांची कणसं बैलाला खायसाठी उठतो, बारीक बारीक करून गुरांना घालतो, बाकीचे भांड्यात ते इतर जनावरांना घालतो. लोकांच्या कणसं इथल्या लहान थोर सर्व माणसांना बैलांची इतकी आवड आहे तर तुम्ही बघू शकता ह्या यात्रेत आल्यापासून बैलापासून मला तर हाल वाटत नाही. मला मी नाव आहे बैला मी या बैलापासून त्या बैलापासून खरंच गुणवंत बैल आहे ती. आणि अशाच आपल्या परंपरा आणि पिढ्यानपिढी आपली ही परंपरा चालत राहो हीच ईश्वरची मी प्रार्थना करतो. काशीनाथाच्या नावाने बघू शकता लहान मुलांच्या चेहऱ्यावर बी खरंच खूप आनंद आहे. मित्रांनो बघा ही समोर बी बैल दिसतोय देखना सुंदर. माता बिता जर बघितला तुम्ही तर खरंच एक नंबर विषय. नाक बीक बघा तुम्ही. मित्र काय असते खुराक वगैरे काय शेंगदाणा पेंडे आपली पेंडे अशा प्रकारे आम्ही बहुधन बगाड आणि शेतीच्या कामासाठी दोन्हीसाठी पण वापर करतात आणि त्या बगाडासाठी दोन्ही शेतात पण यूज करतात आणि बगाडा वाढण्यासाठी म्हणजे बगाड्यात त्यांना एक मानच आहे की प्रत्येकजण आपापला बैल घेऊन बगाडासाठी काम करत असतो. बगाड्याची जो गाडा आहे तो गाडा वाढण्याचं काम हेच आपले नंदी महाराज करत असतात. तर देखणे आणि सुंदर स्वरूपाचे नंदी महाराज आपल्या अखंड महाराष्ट्रात कुठे प्युअर खिलार जातीची बैल फुल साईजची जिथं मिळतात तिथून ही लोक खरेदी करतात. महाराष्ट्राबाहेर कर्नाटक या ठिकाणाहून देखील इथं बैल आणले जातात. माहिती होय
आता आपण बघतो मित्रांनो, तर इथं वयानं खूप कमी असणारी पण खूप मोठी असणारी बैल यांनी पकडले. तर तुमच्या यात्रेचं स्वरूप कसं असते, म्हणजे बघाड तिकडून कधी निघते, इथं कधी येतं, इथं तिकडं कधी जातं, किती बैल असतात, काय ही सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित सांगायच्या. सगळ्यांनी मिळून सांगली तरी चालतंय. रात्री छबीन होतो. छबिनाच्या नंतर मग बगाड देवळा शेजारी लावतात. नंतर स्टँडवर आणतात छबिना मारतो. त्याच्यानंतर ना मग 4 वाजता इकडे खाली यायला सुरुवात होते. मग इथं आल्यावर बगाड्याची पूजन होतं, आंघोळ नंतर बगाड्यात आणतात आणि नंतर मग सुरुवात होते परत. म्हणजे जसं आपण घेऊन आलो त्याच वाटेने परत माघारी नेतात. हां त्याच वाटतं. ते येताना रस्त्यानं आणि तिथं जाताना वावरत नाही. हां, म्हणजे ज्या कुणाच्या वावरात जाईना ते आता जसे बैल ओढत नेत याल तसं वाट ठरलेली असते आधी. पण वाट ठरलेली असते, म्हणजे आधी वाट ठरलेली असते की आपण ह्या वाटेने आता ह्या वर्षी जायचं. दरवर्षी वाट बदलते का त्याच वाटेने दरवर्षी जातो? दरवर्षी बदलते. म्हणजे या वर्षी कोण गेलं तर पुढच्या वर्षी ते कुठे, म्हणजे एकाच वाटेने दरवर्षी जात नाही. फिक्स त्याची यायची वाट फिक्स आहे पण जायची. आणि तुमच्या गावात किती बैल असतील अशी ह्या भागात सगळी? ह्या भागाविषयी बैल आहेत, कारण की इकडे सर्व बैल बैल तुम्हाला बी लय नाद आहे बैल. किती दिवसापासून नाद करतात? चप्पल किती दिवसापासून पाळतात? जेवणाला 2 महिने. म्हणजे कधीपासून महाशिवरात्रीपासून नव्याची पौर्णिमा. नव्याची पौर्णिमा 2 महिने चप्पल घालतच नाही गावात, बऱ्यापैकी घालत नाही. काशी अस्सल खिल्लारी सुंदर अशी बैल बघून झाली आणि बैल बघून झाल्यानंतर बगाड्याच्या जवळ आलं. तर बगाड्याच्या जवळ आल्यानंतर बगाड्याचं दर्शन घेतलं, दगडी चाकावरती डोकं ठेवलं. तर बगाड्या हा नदीवरती जातो आणि नदीवरती कृष्णा नदीमध्ये स्नान करतो. सोमेश्वराच्या मंदिरामध्ये जे त्यांचे धार्मिक विधी असतात त्याप्रमाणे सगळे धार्मिक विधी करून बगाड्याला परत बगाड्यावर आणलं जातं आणि नंतर बगाडावरती टांगला जातो. ह्या ठिकाणची ही पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे ते सर्व गोष्टी पार पाडतात. नंतर तिथून सुरू होतो खरा यात्रेचा चित्तथरारक प्रवास. पारंपरिक पद्धतीनुसार बगाड्याच्या पाठीमागं पालख्या असतात. तर भैरवनाथाची पालखी बगाड्याच्या बरोबर पाठीमागं चालत असते. बावधन बगाडाचा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक, ह्या वर्षी तर कमीत कमी 5 लाख भाविक आले असतील असा अंदाज वर्तवला जातो.
मित्रांनो, चित्त थरारक का म्हणायचं की बघून खरंच अंगावरती काटा येईल असं वातावरण या बगड्याच्या यात्रेत आपल्याला या ठिकाणी पाहिजे. भली मोठी हत्तीसारखी बैल आणि रांगडी माणसं त्यांना सावरताना आपल्याला ठिकठिकाणी दिसतात. ह्या सोहळ्यात जो सामील होतो तो पुण्यवान तर मित्रांनो, आज आम्ही बावधनच्या यात्रेला आलो होतो. आल्यानंतर आम्हाला हे भाऊ भेटले. त्यांनी आम्हाला लई मदत केली. म्हणजे आम्ही आल्यापासून आम्हाला कुठं जायचं, काय करायचं, काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. तर आल्या आम्हाला ह्यांची भेट झाली मंदिराच्या बाहेरच. तर ते म्हणले की तुम्हाला राहायची जर सोय होत नसली तर डायरेक्ट आमच्या घरी चला, काय प्रॉब्लेम नाही, आपण तिथं राहू. उद्या सकाळी मी तुम्हाला आणून सोडतो. सुदैवानं आम्हाला रूम मिळाली. त्यांच्याकडे जायचा योग आला नाही, पण परंतु आपण कधी ना कधी ह्यांच्या घरी जाऊ आणि भेट देऊ. मित्रांनो, यात्रा कशी? यात्रा एक नंबर आहे. मी 5 ते 6 वर्ष झाले यात्रा हा व्यवसाय माझा नॅचरल आईस्क्रीम. यांचा नॅचरल आईस्क्रीमचा व्यवसाय आहे. म्हणजे हे आईस्क्रीमचा यांचा गाडी असते या भागात कायम पूर्ण जितके यात्रा असते, जितकं सगळं असते तर ते कायम मित्र आपल्याला भेटत राहतील भाऊ. तर यांचं नॅचरलचं जे आईस्क्रीम आहे हे विकतात. चला येऊ का? चालते. धन्यवाद. या आमच्याकडे बी कधी. समस्त बावधनकर ग्रामस्थ मंडळी, वडीलधारी मंडळी आणि यात्रा कमिटी आणि सर्व बैलप्रेमी लोकांचं मनपूर्वक आभार. दूरवरून आम्ही आलो होतो, परंतु येथील लोकांनी आपुलकीचा जो सहवास दिला त्या सहवासात आणि आपल्या भैरवनाथाच्या सहवासात खूप भारी वाटलं. यात्रा काय असते हे महाराष्ट्राने यांच्याकडून शिकण्यासारखं आहे मित्रांनो. कारण शिस्त काय असते आणि एकीचं बळ काय असतं इथं आल्यानंतर पाहायला मिळतं. भैरवनाथाच्या नावानं चांग भलं, भैरवनाथाच्या नावानं चांग भलं, काशीनाथाच्या नावानं चांग भलं, काशीनाथाच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, बोलताना एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर तिथं सोडून द्या. आणि आणखी एकदा गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि शेवट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.